त्या भाषणात काय बोलत होता माहितीये का, दारू पिऊ नका बा, दारू पिऊ. अरे तूच एवढा तू दुसऱ्यांना सांगतोय का? शाळेला बघा ना आकडा कसा आला माझा, बघणाऱ्यांची संख्या 420. मनोज जरांगे 420 आहे ना, म्हणून बघणाऱ्यांची संख्या 50. बायकांना लाज वाटते बाबा, कारण बायकांच्या कशा पर्सनल गोष्टी थोडस नाही का, माणसाला काय लाज वाटेल पाहिजे. तुझ्या बॅगेत काय असतं तेव्हा बघा म्हणायचं बिंदास, पार कॅमेरा लावायच्यावर आणि स्क्रीनला दाखवा म्हणायचं काय माझ्या बॅगेत मध्ये. काय त्याने आकांत तांडव केला त्याची बॅग चेक करायची तर बाई बाई बाई. आणि काय त्या बॅगी पण बायकांसारखी बॅग होती अहो, खरं मी पण पाहिलं. ती बॅग बायकांच्या असतात ना आपल्या, आपण नाही का अशा अडकवतो ती बॅग, तशी बॅग होती ते. नाही तर एवढं आई बसली न बाप बसला नाही कान, राम भाऊ आणि तुम्ही गेले, सीतामाई आली आणि तुम्ही पण शबरी बरोबर बोरं खाल्ले. तिच्या काय चाठाळ बाई आहे ती. चाठाळ माहिती ना तुम्हाला, ग्रामीण भागात शब्द आहे बघा चाठाळ, तशी ती बाई चाठाळ. मी हा फक्त तुतारी वाचवण्यासाठी, तुतारी जगवण्यासाठी आणि तुतारी वाढवण्यासाठी, बस एवढ्यासाठीच मी एवढा राडा घातलेला आहे. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा. आज थोडं लेट झालेलं आहे कारण आज मी पुण्यामध्ये गेले होते आज, आणि म्हटलं चला VIP पास मिळालेला होता, निमंत्रण होतं, म्हटलं हरकत नाही चला, कारण मी कामगार सेनेचं काम करते त्यामुळं मला निमंत्रण होतं. आणि ओ माय गॉड, कसली तुफान गर्दी, कसली तुफान गर्दी, कसला प्रतिसाद, बाप रे बाप, शपथ. जागा नव्हती बसायला, लोक बाहेर जिथं स्क्रीन दिसेल तिथं थांबलेले होते. अख्खं ग्राउंड खचाखच भरलेलं होतं, इतका प्रतिसाद. आणि सगळ्यात जास्त संख्या महिलांची, म्हणजे लाडकी बहीण, लाडक्या बहिणीने स्वीकारलंय आम्हाला महायुतीलाच मतदान करायचं. तुफान महिला होत्या, तुफान, तुम्हाला सांगते. ओ माय गॉड, म्हणजे जिकडं बघेल तिकडं बायकाच बायका, जिकडं बघेल तिकडं बायकाच बायका, एवढा प्रतिसाद. आणि काय निशब्द आहे मी. आज मोदींची सभा झाली ना, त्यावर मी निशब्द आहे. जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर खूप छान सभा झाली आज मोदी साहेबांची, आणि छान पुणेकरांनी प्रतिसाद दिलाय. पुणेकरांचं तसं खूप प्रेम आहे मोदीजींवर, हे आपल्याला वारंवार दिसून येतं. मागच्या वेळेलाही मोदीजी आले होते, त्याही वेळेला भरपूर प्रतिसाद त्यांना मिळाला होता, आणि छान असं स्वागत त्यांचं पुण्यामध्ये झालं होतं. तेवढं पुन्हा आपलं सुसंस्कृत आहे, संस्कारांनी भरलेलं आहे, आणि येस पुण्यवान आहे पुन्हा, त्याच्यामुळं काय पुण्याबद्दल काय बोलायचं, सगळ्यांना माहिती आहे. सो चला पटापट पटापट जॉईंट व्हा, लाईक करायला विसरू नका, पटापट लाईक करा, शेअर करा. आज मी जास्त वेळ घेणार नाहीये, आज मी फक्त 15 मिनिट बोलणार आहे, त्यामुळं मला असं वाटतं जास्तीत जास्त संख्येने पटापट लाईक करा आणि पटापट जॉईन व्हा, पटकन जॉईन व्हा. तिला एवढ्यावर तिचं घर चाललंय, आणि हरकत नाही हो, चालू द्यात बिचारीला, ते का होईना, तिचं घर तर चाललंय. नाहीतर एवढं आई बसली न बाप बसला नाही कान, राम भाऊ आणि तुम्ही गेले, सीतामाई आली आणि तुम्ही पण शबरी बरोबर बोरं खाल्ले. तिच्या काय चाठाळ बाई आहे ती. चाठाळ माहिती ना तुम्हाला, ग्रामीण भागात शब्द आहे बघा चाठाळ, तशी ती बाई चाठाळ. आणि चाठाळाला काय, तिला काय बोलायचं तेव्हा, त्यामुळे तिच्याबद्दल काय बोला. त्याला तो उधावची म्हणे काल बॅग तपासली बया, बॅग तपासली काल उधावची. आणि उधाव त्या, अरे ते जाऊ देत, सगळ्यात महत्वाचं तो जो तपासणारा होता तो सरकारी कर्मचारी, बरोबर, तो काय प्रायव्हेट होता का. किती दम देत होता उद्धव ठाकरे त्याला, कस काय माझी बॅग चेक करतो, कुठला आहे तू, तुझं नाव काय, कुठलं गाव तुझं. आई बाई बाई बाई, व्हिडिओ शूट करणाऱ्या पोराला पण कुठला आहे तू, नाव काय तुझं नाव काय. ते काय तुम्ही दादागिरी करताय रे, काय हुकुमशाही. हा
काय हुकुमशाही. बरं तुझ्या बॅगेत असतं काय? लाली लिपस्टिक पावडर असं काही असतं का? बायकांना लाज वाटते बाबा, कारण बायकांच्या कशा पर्सनल गोष्टी थोडस नाही का, माणसाला काय लाज वाटेल पाहिजे. तुझ्या बॅगेत काय असतं तेव्हा बघा म्हणायचं बिंदास, पार कॅमेरा लावायच्यावर आणि स्क्रीनला दाखवा म्हणायचं काय माझ्या बॅगेत मध्ये. काय त्याने आकांत तांडव केला त्याची बॅग चेक करायची तर बाई बाई बाई. आणि काय त्या बॅगी पण बायकांसारखी बॅग होती अहो, खरं मी पण पाहिलं. ती बॅग बायकांच्या असतात ना आपल्या, आपण नाही का अशा अडकवतो ती बॅग, तशी बॅग होती ते. कठीण रे देवा, कुठून या महाराष्ट्राला असे नमुने भेटले. कठीण कठीण. कसं होईल आपल्या महाराष्ट्राचं, मला तर फार काळजी वाटते बघा, फार 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 काळजी वाटते मला. काय होईल माझ्या महाराष्ट्राचं आणि कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. कठीण परिस्थिती झालेली आपल्या महाराष्ट्राची. यस, महायुती ही 101% येणार आहे अगदी. आणि त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला ऐकवते. कालच्या सारखं थोडं मनोरंजन करते ना तुमचं. काय झालं, हा परवा कुठंतरी मातोरी गावात गेला होता. जरा नंग्यावर का पटापट जॉईन व्हा राव, मला तुम्हाला फार महत्वाचं सांगायचं असतं आणि मग वेळ निघून जातो. पटापट जॉईन व्हा, पटापट लाईक करा, लाईक विसरू नका, पटापट लाईक करा आणि लिंक पण शेअर करा. जरा नंग्या त्याच्या मातोरी गावात गेला होता. मातोरी गावात तो गेल्यानंतर तुम्ही जर ती गर्दी बघितली असेल, 100 लोकांच्या पेक्षा जास्त लोक नव्हते. लय झाले, 100 डोक्यावरून पाणी गेले. 100 नसतील पण आपण म्हणा 100, हरकत नाही. आणि हा त्या ठिकाणी तिथे भाषण देत होता. त्या भाषणात काय बोलत होता माहितीये का, दारू पिऊ नका बा, दारू पिऊ. अरे तूच एवढा तू दुसऱ्यांना सांगतोय का. शाळेला बघा ना आकडा कसा आला माझा, बघणाऱ्यांची संख्या 420. मनोज जरांगे 420 आहे ना, म्हणून बघणाऱ्यांची संख्या 50. तर तो म्हणत होता, जरानंगे म्हणत होता की दारू पिऊ नका. ती तुम्ही दारू पिऊ नका बा. आता हा प्रवचन द्यायला लागला का दारू पिऊ नका. आणि हा दारू पिऊ नका म्हणून सांगण्यासाठी गावोगावी फिरतोय बर का. आणि याच्या सभेला ज्या वेळेला लोक येत होते ना, त्यावेळेला दारू मटणं पार, त्या ज्या वेळेला नारायणगडावर लोक आले होते का, आणि तिथे दारूबंदी केली होती तेवढ्या परिसरामध्ये. ढाब्यावर दारू वगैरे कुठं काही भेटत नव्हती. ही लोक ढाब्यावर दारूसाठी भांडत होती. एका भावाने मला सांगितलं, ताई इथं भांडणं चालू आहे हॉटेलवर. म्हटलं कशासाठी रे बाबा. म्हटलं नाही ते आज दारूबंदी होती तर यांनी केलेली, आणि ड्राय डे काहीतरी असतं ना, ते असं काहीतरी होतं ठेवलेला त्यांनी की बाबा दारू पितीन, भांडणं करतील, मग दोन्ही समाजामध्ये भांडणं लागतील म्हणून. तर अक्षरशः ती लोक भांडणं करत होते म्हणे त्यांच्याशी, कसं काय दारू नाही म्हणून. आणि हा त्या मातोरी गावात जाऊन शहाणपणा शिकवतो. अरे तुझ्या सभेला माणसं बोलवताना दारू मटणं पार्ट्या सगळं दिलंय तू, सगळं काय दिलंय तू. तू काय सांगतोय लोकांना शेंबड्या. आणि आता ते लागले हा जरा नंगे, नाही तर काय अख्खा नंगे येतो. एका दादाने सांगेल त्याला जरा नंगे म्हणू नका, अख्खा नंगे म्हणा, आमचा अपमान करू नका तुम्ही, कारण तो आता अख्खा नंगे झालेला आहे. आणि अगदी तुमच्या लोकांचं खरं आहे, तो खरंच अख्खा नंगे झालेला आहे. आता काय राहिलंय मला सांगा ना. सगळं तर ओपन झालाय ना आता. त्याचा जो चेहरा आहे तो, बरं का असं म्हणते मी, नाहीतर तुम्ही जासन दुसरीकडेच कुठं. म्हणजे त्याचा खरा चेहरा लोकांना दिसलाय आता काय आहे तो. आणि त्याचबरोबर लोकांनी स्वीकारलंय महायुतीचं नेतृत्व, महायुतीला पसंती दर्शवली आहे लोकांनी. आजची जी पुण्याची सभा झाली त्याच्यामुळं महाविकास आघाडी ना असे झोपेतून असे ते त्यांना कळणारच नाही आता. जर इतकं मी म्हणते ना, जर त्यांना प्रतिसाद मिळाला असता ना महाविकास आघाडीला, बापरे काय केलं असतं त्यांनी. काय प्रतिसाद होता हो, काय सांगू तुम्हाला. ओसांडून वाहत होती जनता, ओसांडून. पुण्याच्या रस्त्याने माणसंच माणसं, बायकाच बायका, कुठेही बघा. आणि काय ती गर्दी, काय म्हणजे खरं सांगते तुम्हाला, अक्षरशः आहे ना ग्राउंड गच्च भरलेलं होतं. गच्च, खचाखच, मराठी शब्दात आपल्या खचाखच भरलेलं होतं ग्राउंड. उभं राहायला जागा नव्हती. जरा आज त्या सभेला असतील कोणी तर सांगतील बघा. मी आता जस्ट घरी आले, म्हटलं नाही पहिलं उशीर झाला ऑलरेडीच. मला एक 10-15 मिनिटं बोलू दिले की ना, म्हटलं तिने ताट वाढलं, तिला म्हटलं मी नंतर जेवते, पहिलं मला बोलू देत, नंतर म्हटलं मी जेवण करते. हो, आता त्यांना कळालंय कसं असतं माहिती का, कुठल्याही गोष्टीला संयम आणि सातत्य सोडायचं नाही. मी प्रत्येक माझ्या युवा भावाला आणि बहिणीला सांगेल की कुठल्याही गोष्टीला जर तुमच्यावर टीका होत असेल तर घाबरून जाऊ नका.
सामोरं जा त्या गोष्टीला. आणि टीका होती म्हणून तुमचं बरोबर आहे, पण बाबा तुमच्यावर समाज टीका करतो का, तर तिकडं जी संख्या आहे ती जास्त आहे आणि तुम्ही एकटेच आहात. आता तिकडं संख्या जास्त आहे आणि तुम्ही एकटे आहात, परंतु तुमचं खरं आहे ना, तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय. तिकडं संख्या किती असू दे, त्याला मोजायचंच नाहीये, पण तुम्ही ज्या मार्गावर चाललात तो खऱ्याचा मार्ग आहे. त्यामुळं ठीक आहे, टीका होईल, तुमच्यावर हसतील, तुमच्यावर नावं ठेवतील, परंतु तुम्ही जर सातत्य सोडलं नाही, विजय तुमचाच आहे. आणि त्याचं जिवंत उदाहरण ही संगीता वानखेडे तुमच्या समोर आहे. त्याचं जिवंत उदाहरण आहे तुमच्या पुढं. काय झालं, टीका केली माझ्यावर, मला शिव्या घातल्यात, मला गलिच्छ बोललेत, मला घाणघाण घाणघाण काय काय काय, माझ्या लेकींना, मलाच नाही हो, माझ्या परिवाराला, माझ्या लेकींना सुद्धा काय माझ्या लेकरांनी केलं होतं. परंतु काय असतं माहिती का, कुठल्याही गोष्टीला आहे ना, एक लक्षात ठेवा, संयम ठेवा आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. तो आहे, कलियुगात सुद्धा तो आहे. फक्त त्याने एकच सांगितलेलं आहे, तुम्ही सत्याचा मार्ग सोडू नका, तुम्ही खोट्याला साथ देऊ नका. तुमच्यावर अन्याय व्हायला लागला म्हणून आपणही तसंच वागायचं, अजिबात नाही, अजिबात नाही. अन्याय जरी होत असेल ना तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही. यश तुमच्या पायाशी लोळण घालणार एक दिवस, हा बिलकुल. समाज तुमचा स्वीकार करणार एक दिवस, हे अगदी 100% खरं. आणि त्याचं जिवंत उदाहरण पुन्हा एकदा सांगते, मी आहे तुमच्या पुढं, की किती मला त्रास दिलाय, तुम्ही लोकांनी डोळ्यांनी बघितलंय, किती भयंकर माझा छळ केलाय, किती भयंकर. साधा नाही हो, माझ्या ठिकाणी जर दुसरी सर्वसामान्य महिला असती ना, फास लावून गेली असती, काहीतरी खाऊन मेली असती. पण मला माहित होतं, मी जर मेली तर मी मेल्यावर प्रश्न सुटणार आहे का, तर नाही. मी मेल्यावर आणखी मला डाग लावण्यात आली असती, अरे ती नालायक होती म्हणून मेली, अरे तिचं लफडं होतं म्हणून मेली, अरे ती अशीच होती म्हणून मेली. म्हणजे ज्या गोष्टी माझ्या आयुष्याला कधी लागू नव्हत्या त्या लागू केल्या असत्या, मला चिटकवून दिल्या असत्या आणि माझी फाईल क्लोज केली असती. मी खरी होते आणि मला ते सातत्य सोडलं नाही. मी सातत्यानं, एक लक्षात ठेवा, एक उदाहरण मी तुम्हाला सांगते, की सुईच्या टोकाला, नळाच्या थेंबाला काय सुईचा धार नसते. लक्षात ठेवा, नळाचा जो थेंब पडत असतो, बऱ्याच ठिकाणी आपण बघा तुम्ही, की बऱ्याच ठिकाणी नळातनं बघा एक थेंब आहे ना, लीक झालेला असतो नळ, आणि त्या नळातनं सातत्याने एक थेंब पाण्याचा पडत असतो. आणि खालची जागा जी असते ना ती फार कणखर असते, फार कडक असते, परंतु त्या जागेला तो जो पाण्याचा थेंब सातत्याने पडतोय ना, त्या खालच्या जागेला जे आहे ना, खड्डा पडतोय, होल पडतोय, तिथं खड्डा पडतोय. कशामुळं, तर तो थेंब जो आहे ना पाण्याचा, तो सातत्य सोडत नाही, तो सातत्याने त्या जागेवर पडत असतो आणि सातत्याने पडून 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 त्या कणखर जागेला ते होल पाडतंय. मला सांगा, खालची जागा काही मेणाची नसती आणि पाण्याचा पडणारा थेंब याला काही सुईचं टोक नसतं, पण सातत्य त्या थेंबाने सोडलं नाही. काय केलं त्याने, त्या कणखर जमिनीला आहे ना होल पाडला. त्याच पद्धतीत आपलं कार्य सुद्धा सातत्य सोडायचं नाही. खरं आहे ना, आणि खरं तुम्हाला सांगते, माझी एक सवय, जे खरं असेल ना ते मी बोलत असते. आत्ता माग म्हणजे ज्या वेळेला जरांगेची पहिली, मी त्याच्यावर बोलणार आहे, होऊ द्या निवडणूक, मी माझं कधीच काय लपून ठेवत नाही. मी नक्कीच तो उलगडा तुमच्या समोर करणार आहे, की जरांगेच्या विरोधातली माझी पहिली पत्रकार परिषद झाली आणि मी घरी आली. घरी आल्यानंतर एका व्यक्तीने इतका राडा घातला, माझ्या घरी येऊन इतका राडा घातला, की मी जे काय असेल ते पोलिसांना खरं बोलली, की हो सर असं आहे. त्या व्यक्तीने इतका मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला सांगते, इतका ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. शिवाय माझा काहीच दोष नसताना, कुठलाच माझा काहीच दोष नसताना मला म्हणजे त्याच्यावर NCR नोंदवावा लागला. FIR नाही नोंदवला मी, कारण त्याच्या घरचे आणि माझे संबंध खूप चांगले होते. त्याच्या बहिणी, त्याची आई, त्याची बायको, खूप चांगले संबंध त्याच्या घरचे आणि माझे. त्याच्यामुळे मी NCR नाही नोंदवला त्याच्यावर, FIR नाही नोंदवला, परंतु NCR नोंदवला त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर सुद्धा तो मला ब्लॅकमेल करत होता. परंतु ज्या वेळेला मग मी उभी राहिले ना, कमरेला पदर खोचून, साल्याला पळता भुई कमी केली मी. आपण जर खरं असे, आणि काय झालं माहिती का, त्यावेळेला जर मी खोटं बोलले असते पोलिसांना, त्याच्यावर FIR नोंदवायला लावली असते किंवा त्याच्यावर आणखी काही मी आरोप करू शकत होते मी, पण नाही. एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला 100 वेळा खोटं बोलावं लागतं. त्यामुळे झालेली असन चूक तुमच्याकडनं किंवा झालेलं असन काय ना, ते एकदा खरं बोलून मोकळं व्हायचं माणसाने. सातत्याने काय होतं, एकदा खोटं बोललं ना माणूस, की सातत्याने त्याला वारंवार ते लपवण्यासाठी, एक खोटं लपवण्यासाठी तुम्हाला 100दा खोटं बोलावं लागतं. त्यामुळे अजिबात नाही, एक चूक लपवायसाठी तुम्हाला 100 वेळा खोटं बोलावं लागणार नाही. त्यापेक्षा ठीक आहे, चूक झाली आहे, मान्य करा आणि
काय होतं माहिती का, ते ओझा असतो डोक्यावर की अरे नाही यार, आपल्याला बघा खरं बोललं ना त्रास होत नाही माणसाला, असू दे चूक झालेली असेल तरी सुद्धा, परंतु खोटं बोललं ना त्या माणसाला दडपण असतं. जसं जरांग्या खोटं करतोय, तो खोटं सगळा डाव त्याने खोटा रचलेला आहे आणि त्याला एक खोटं लपवण्यासाठी तुम्ही लोक बघत असाल वारंवार भूमिका बदलाव्या लागतात. त्याचं कारण एक खोटं लपवासाठी. त्याला माहितीये की मी आरक्षणासाठी धिंगाणा घातलेलाच नाही, मी आरक्षणासाठी हे जे काय केलंय राडा घातलाय 14 महिन्यापासून, ह्या आरक्षणाचा आणि याचा काही एक संबंध नाहीये. मी हा फक्त तुतारी वाचवण्यासाठी, तुतारी जगवण्यासाठी आणि तुतारी वाढवण्यासाठी, बस एवढ्यासाठीच मी एवढा राडा घातलेला आहे. परंतु काय होतं माहिती का, त्याने जे खोटं पांघरलेलं आहे ना, माझं तोंड दिसू नये कुठून तरी, माझी तुतारी कुठून तरी दिसू नये म्हणून काय होतं, तो वारंवार खोट्याची झूल टाकतो, वारंवार खोट्याची झूल टाकतो आणि त्याच्यासाठी त्याला इतकं खोटं बोलावं लागतं. आणि त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही बघताय की त्याला आता एक बोललो की तो दुपारी एक बोलतो, ते त्याचं कारण काय होतं माहिती का, खोटं बोलणं सोपं आहे हो, पण ते खोटं बोलणं लक्षात सुद्धा ठेवावं लागतं. हे पटेल ना सगळ्यांना. खोटं बोलाल तुम्ही, पण खोटं बोलणं लक्षात पण ठेवावं लागत असतं. अरे ते खोटं बोलले, खोटं असतं ना विसरून जातं माणूस, बोलतं आणि ते विसरून जातो. परंतु ज्या वेळेला खरं असतं ना, माणूस विसरत नाही खरं हो, ते इथं कोरलेलं असतं अगदी, नाही हे खरं आहे आणि त्याच्या अपसुक तोंडातनं ते निघून जात असतं, अपसुक तोंडातनं निघतं ते. त्याला पाठ करण्याची गरज नसती खऱ्याला, खोट्याला पाठ करण्याची गरज असते. त्याला वारंवार 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 पाठ करण्याची गरज असते. हा, त्यामुळं नाही, खोट्याचा सहारा कधी घ्यायचा नाही, लक्षात ठेवा. खोट्याचा सहारा घ्याल ना, मी वारंवार सांगत होते की जरांग्याच्या जे काय नेतृत्व आहे याचं आयुष्य जास्त नाहीये, हे अगदी थोड्या काळासाठी आहे. हा आनंद असेल त्याचा, त्याने फार पंतप्रधान पदाच्या सगळ्या काही सुविधा भोगल्या आहेत. काय ती त्याला Z+ सुरक्षा, काय त्याच्या मागं पुढं गाड्या, काय ते, अरे बाप रे बाप रे बाप. आणि तो इतका, तुम्हाला माहिती आहे का, गर्व आहे ना, गर्व हा बाप फार छोट्या छोट्या गोष्टीत येत असतो. गर्वाचं घर खाली आपले पूर्वज म्हणून गेलेत बघा, आपली मराठी माणसाची म्हण आहे, गर्व कधीच बाळगायचा नाही. मुळात मध्ये यांनी जी सत्ता स्थापन केली होती जरांगेने, त्याची सत्ताच खोट्या आशेवर उभी होती सगळी. ते पत्त्याचं घर होतं, ते कधीही पडणार होतं, कधीही कोसळणार होतं. परंतु काय झालं माहिती का, जनता भुरळली, जनता भुरळ पाडली यांनी. जनतेला माहितीच नाही, संविधानिक त्यांना त्याचं नॉलेजच नाही की हा बाबा म्हणतो नाही करोडो लोकांना आरक्षण. म्हणजे तुम्हाला सांगते, ग्रामीण भागात मध्ये असाही प्रचार या जरांगेच्या लोकांनी केलेला आहे की तुमचा मुलगा 10वी झालेला असेल ना तरी चपराशाची पण त्याला नोकरी मिळणार आहे. जरांगे प्रत्येक घरात मध्ये नोकरी मिळवून देणार आहे. अरे नोकऱ्याच नाहीये एवढ्या, हा कुठून मिळवून देणार आहे? किती जनतेची फसवणूक केली आहे, किती समाजाची फसवणूक केली आहे, मला सांगा. किती समाजाला फसवले या माणसाने, भयंकर फसवणूक केली. ज्या लोक म्हणजे भोळा बाबडा समाज, त्यांना कळत नाही, ती लोक त्या आशेने पळत गेली त्याच्या मागे. परंतु आता मात्र त्यांच्या डोळ्यावरची पट्टी बांधलेली आहे. जर लाखो नोकऱ्याच नाहीयेत, करोडो नोकऱ्याच नाही, हा कुठून देणार आहे? करोडो नोकऱ्याच नाहीये उपलब्ध, हा देणार कुठून आहे सांगा ना मला. म्हणजे असं होणार आहे की बाबा पब्लिक कमी होणार आहे आणि नोकरदार वर्गच जास्त होणार आहे का? कसं काय असं? मुळात मध्ये नोकऱ्या आणखी कमी होणार आहे, तुम्हाला सांगते. त्याचं कारण डिजिटल भारत झालं नाही. डिजिटल भारतमुळे आपल्या किती कामं आपले सोपे झाले सांगा. आपल्याला पहिलं, आता आपल्याला वोटिंग म्हणजे जर तुम्हाला वोटिंग कार्डसाठी नोंदणी करायची असेल तुम्ही मोबाईलवर करू शकता. बऱ्याच गोष्टी, अगदी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सुद्धा मोबाईलवर भरता येतो. तुम्हाला त्या ऑफिसला जायची गरज नाहीये, कुठल्या बूथवर जायची गरज नाहीये. म्हणजे कितीतरी कामं इतकी सोपी करून दिली ना की ज्याच्यासाठी आपल्याला हजारो कागदपत्र जमा करावं लागत होती तिथं न्यायची. मोदींनी डिजिटल इंडिया, खरंच डिजिटल इंडियाच करून ठेवला त्या माणसाने. अहो ताणच गेलाय आपल्या डोक्याचा. पहिलं बँकेत अकाउंट खोलायचं म्हटलं की त्या बँकेच्या रांगेत मध्ये थांबा, किती वेळ लागायचा, किती आपला नंबर कधी, अख्खा दिवस त्याच्यात जायचा. आता काय लगेच होऊन जातं मोबाईलवर सगळे कामं. जवळजवळ तुम्हाला सांगते 70 ते 80% कामं आपली मोबाईलवर होत आहेत. मग जरा आपल्याला आपली कामं आपणच करतोय म्हणल्यावर मला सांगा बरं तुम्ही, आपला सुद्धा वेळ वाचला ना? आपलाही वेळ वाचलेला आहे आणि आपला वेळ वाचला, पैसाही वाचलेला आहे. मग का नाही का? आपल्याला हवंय मोदी सरकार. तर आता हरकत नाहीये, बाबाला
लवकर लवकर मला वाटतं 1000 लोक झाले पाहिजेत आणि किमान 500 तरी लाईक झाल्या पाहिजेत. प्लीज प्लीज लाईक करा. मला फार महत्त्वाचं तुम्हाला दाखवायचं आहे. कालच्या सारखा मेसेज जाता जाता मी म्हटलं होतं मला फक्त 15 मिनिटं बोलायचं. तुमच्या लोकांशी गप्पा मारता मारता तुम्ही काय करता, एक एक पॉईंट मला इकडे देता आणि मी त्यावर मग मी बराच वेळ 2-3 मिनिटं लेक्चर देत बसते. म्हणजे माझा वेळ वाढतो आणि परत तुम्हीच लोक म्हणता ताई व्हिडिओ मोठा होतो. कसं करायचं सांगा बरं मला तुम्ही. असं नका ना करत जाऊ भावांनो बहिणींनो. तर लाईक करा रे बाबांनो, लाईक करा रे. असं नका करून पटापट वाढा जरा जास्त लोक. तुम्हाला फार महत्वाचं की याला उत्तर ती कळा लागलेली आहे. जरांगेला उत्तर ती कळा लागलेली आहे नाही तो संपलाय. त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला दाखवते. त्याने आता कशी पलटी मारली. काल काय म्हणतोय तू सभेला तर काय सांगायचं, तो कोपरा बैठकी किंवा गळा भेट घ्यायची त्याला समाज. हो त्याचा समाज आहे. त्याचं म्हणणे माझा समाज आहे, मी भेटणार माझ्या समाजाला. का नको भेटू, भेटेल मी. हो मला सुखदुःख बघावं लागतं समाज. अरे खोट्या, किती खोटा बोलतो रे. ह्याच्या आईने बिचाऱ्याच्या कोणता ग्रंथ वाचलेला होता याच्या वेळेस तिचं तिला माहिती. तर चला मी तुम्हाला आपलं 2 मिनिटाचं त्याचं. फडणवीसांनी मराठ्यांच्या मुलांचं वाटोळ केल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. कुणाला पाडायचं आणि कुणाला विजय करायचं हे गाव पातळीवर ठरवा असं आवाहन देखील जरांगेंनी केलंय. 1 लाख लोक अंतरवली सराटीमध्ये सामूहिक उपोषण करणार. आता ही शेवटची लढाई असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. आलं लक्षात. आता त्याचं म्हणणं आहे म्हणजे तिथं गाणं तर तो म्हणतोच आहे. फडणवीसने आमचं वाटोळ केलं, फडणवीसने माझ्या लेकरांचं वाटोळ केलं, माझ्या लेकरांना देशोधडीला लावलं फडणवीस. अरे फडणवीस आला 10 वर्षापासून सत्तेत. 10 वर्ष पण नाही भोगले बिचाऱ्याने. 7.5 वर्ष. पहिले 5 वर्ष आणि हे 2.5 वर्ष. ज्यांनी 70 वर्ष सत्ता भोगली त्यांचे पाय चाटतोय तू जरांगे, त्यांची लाळ चाटतोय तू जरांगे. आणि फडणवीसला नाव ठेवतो. अरे फडणवीस तो खाली बहाना है, असली मकसद तो इसका हिंदुत्व को मिटाना है. लक्षात ठेवा. पुढे ऐकवते तुम्हाला हा काय म्हणतो. हा आणि तुम्ही सुद्धा ऐका. याचं म्हणणं असं आहे की आता आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे. अंतरावली सराटीमध्ये 1 लाख लोकांना घेऊन मी उपोषणाला बसणार आहे असं जरांगेचं म्हणणं आहे. 1 लाख लोकांना घेऊन आता तो म्हणजे काय झालं तर त्याच्या पुढे चित्र क्लिअर झालेलं आहे. त्याच्या पुढे चित्र क्लिअर झालेलं आहे की तुतारी काय येत नसती. मग आता काय करू मी. आता याने पुन्हा नाटकपंथी चालू केली. याने तारीख बिरीख ठरवली बरं का सगळं काही. पुढच्या 1 तारखेपर्यंत तो सामूहिक उपोषणाला बसणार 1 लाख लोकांनी अंतरवाली सराटीमध्ये. पण बघ नक्की जरांगे आता ते 1 लाख लोक येतात का तुझ्यासोबत. बघ फार मजा येणार आहे तुझी, मज्जाच येणार आहे तुझी. छानच. आता काय म्हणतो पुढे हा बाबा बघा. परत एकदा दौरा केलाय, नवीन भागातल्या मराठा बांधवांशी संवाद साधलाय. समाज काय बोलतोय, तुमचे काय समाजाला आव्हान आहे. की आम्ही ज्या ज्या गावात अचानक जातो, कारण बघितलं पण पाहिजे आपण समाजाच्या मनात कायच नाही. आपल्याला आपली पुढची तयारी करायची लढायची. कारण काय कुणी लिहून काय दिलं, समाजाच्या मनात काहीच नाही म्हणतो. माझ्याबद्दल काहीच नाही समाजाच्या. म्हणजे याच्या मनानेच हिथं धनाधन लोक शिव्या देतात. आता हिथंही देताय, इथंही तुम्ही देताय, तो समाजाच्या मनात काहीच नाही. काय याची बुद्धी आहे बघा ना. कुणी काय नाही दिलं तरी आपल्याला लढावंच लागणार आहे. सरकार कोणाचं पण येऊ, समाजाला मला लढावंच लागणार आहे. आम्ही सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागलो. लगेच सुरुवात केली आहे. सामूहिक आमरण उपोषण एकाच जागेवर अंतरवालीला करणार. राज्यभरातले सगळे मराठी एका जागेवर आरक्षणासाठी करणार. एकाच हातोड हाणायचा शेवटची फाईट. तुम्ही आंदोलन सुरू करणार आहे, परंतु जेव्हा तुम्ही ग्रामीण भागातील लोकांशी संवाद साधता त्यावेळेस तुम्ही सरळ देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांना पाडायचं असं मानताय. मी लोकसभेलाही नाव घेतलं नाही ना आत्ताही घेतलं नाही. मी सांगितलं की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. माझं म्हणण्याचा उद्देश आहे मराठा बांधवाला की तुम्ही तुमच्या आडे अडचणीच्या काळात सहकार्याला मदतीला येणाऱ्याला, तुम्ही समाजाच्या तुमच्या मागण्याच्या कामाला येणार याला मदत करा. राहिला देवेंद्र फडणवीसचा विषय, त्याच्यासारखा माणूस या देशाला कधी लागला नाही. त्याचं नाव काढलं ना तर असं वाटतं की हे असलं राज्यात माणूसच होऊ नये. कारण त्याला भाजपमध्ये
किंवा त्या सरकारमध्ये मराठ्यांचे लोकच नको आहेत त्याला. इतकं खुनशी आहे ती की अति खुनशी. त्याच्यामुळं आता मला सांगा, हे पटतं का रे कुणाला तरी? तो म्हणतो त्याला मराठ्यांची माणसंच नको. जवळजवळ राज्य विधानसभेचे या उमेदवार जे आहेत ना, 70% मराठे आहेत, फक्त 25% इतर जाती आहेत. 70% मराठे आहेत. हा म्हणतो त्याला, बरं कुठल्या मराठ्याला? आता फडणवीस साहेबांनी जर ठरवलं असतं, देवेंद्र फडणवीसने, की मलाच मुख्यमंत्री व्हायचंय, होऊ शकत होते. अहो त्यांनी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं. आणि आता पुन्हा सुद्धा ते मोठ्या मनाने शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करतील, एवढं लक्षात ठेवा. माझा प्रत्येक शब्द खरा होतो, तुम्हाला माहिती आहे. महायुती निवडून येणार आणि शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार, हे माझे शब्द आहेत. बघाल तुम्ही. फडणवीस साहेब नाही मुख्यमंत्री होणार. फडणवीस साहेब शिंदे साहेबांनाच परत करणार. आणि हा नालायक माणूस म्हणतोय की त्याला, फडणवीस साहेबांना मराठी माणसंच नकोय. बरं मराठी नाही तर मग कोणाला घेणार आहेत? सगळे तर आमदार मराठ्यांची आहेत, खासदार सुद्धा जास्तीत जास्त संख्येने मराठ्याचीच आहेत. काय याला तरी कळतंय का? हा काय बोलतोय ते? किती भंगार माणूस आहे ना राव. आता पुढं काय म्हणतो बघा. लय नालायक हे. कसं काय लाभलं आपल्या महाराष्ट्राला हे भंगरी बेवडा मंत्री? संपलं तेवढंच. तर अशा पद्धतीत त्याचं म्हणणं आहे की आता आम्हा लोकांना सामूहिक उपोषण करायचं आहे. तर हरकत नाही, याचा तर काय मी दररोज तुम्हाला याचा एक पॉइंट तुम्हाला सांगत असते की बाबा जे कोण अजूनही भुरळले असतील त्यांनी माघारी फिरा. हरकत नाहीये. याचं ज्याच्यावर काय बोलतात ना, संपलेला याचा विषय. परंतु आपल्याला वाटल्या जायचं नाही. आपला जो नारा आहे लक्षात ठेवा, बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे, पहिले राष्ट्र बाद में कास्ट. लक्षात ठेवा, आपल्याला वाटल्या जायचं नाही, हे लक्षात ठेवा. येणाऱ्या निवडणुकीला, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला महायुतीलाच मतदान करायचं. महायुतीला म्हणजे कुणाला? तर कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ. ज्या ज्या ठिकाणी कमळ धनुष्यबाण दिसेल त्या त्या ठिकाणी आपल्याला बटन दाबायचं आहे. लक्षात घ्या. मी म्हटलं होतं की मी जे कॅन्डिडेट आहे त्यांची नावं सांगणार आहे, तर मला आज काही जमलंच नाही, पण मी 1-2 दिवसात त्यांची पूर्ण नावं घेते. महाराष्ट्रात मध्ये महायुतीचे जेवढे कॅन्डिडेट आहेत तुम्हाला सांगते कुठल्या तालुक्यात कोण आहे तो. तर आपल्याला वाटल्या जायचं नाही. आपल्या हिंदूंना जागं व्हायचं आहे. अभी नाही तो कभी नाही. हा वाटत असेल तुम्हाला सोपं की फक्त काय 2.5 वर्ष भोगलेत रे बाबांनो, परत नको ना. असे मूर्ख तर नको जे बॅगेची काय बोलतात ना तपासणी केली तरी पण रडरड करते. अरे करू दे ना, त्या लोकांना दमदाटी करते. तर अशी तर लोक आपल्याला नकोच आहे. त्याच्यामुळं जो आपल्या हिंदुत्वाचं रक्षण करेल, जो माता भगिनींचं रक्षण करेल, जो माता भगिनींना सन्मान देईल, जो कॅन्डिडेट निवडून येईल ना त्याच्याकडे आपण अगदी स्वाभिमानाने गेलो पाहिजे, आमचं काम करून दे. काँग्रेसचा कुठलाच नेता आतापर्यंत 70 वर्ष त्यांनी सत्ता भोगली पण गोरगरिबांना त्यांच्या ऑफिसमध्ये जागा नव्हती. पण आता या 10 वर्षात मध्ये 7.5 वर्षात मध्ये या लोकांनी दाखवून दिलं आम्ही सर्वसामान्यांसाठी आहोत. सर्वसामान्य प्रत्येक व्यक्ती मंत्रालयात जायला लागला, प्रत्येक व्यक्ती आमदाराच्या ऑफिसला जायला लागला आणि कामं करून घ्यायला लागला. तर ही ताकद आहे महायुतीची. त्यामुळं आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीलाच विजयी करा. जय श्रीराम. मला सगळ्यांना सांगायचंय पुन्हा की नाही, जय श्रीराम म्हणताना आपल्याला कुणी काय म्हटला होता, तो काय म्हटला होता? जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो, बरोबर ना? हनुमान चालीसा वाचणाऱ्यांना 14 दिवस आतमध्ये डांबून ठेवतो. आपल्याला असा मुख्यमंत्री नकोय, कुणाच्या तरी इशाऱ्यावर नाचणारा, स्वतंत्र विचाराने समाजाचं भलं करणारा मुख्यमंत्री आपल्याला हवाय. शिंदे साहेबांसारखा पुन्हा अगदी तुम्ही लोकांनी ठरवलं ना, नक्की शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. तर हरकत नाही. चला मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. परंतु तुमची संगीताताई वानखेडे. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. आणि हो, भोसरी आणि सांगवी या दोन्हीही प्रभागामधल्या जनतेला विनंती करेल की सांगवीमध्ये
शंकरभाऊ जगताप आणि भोसरीमध्ये महेशदादा लांडगे या दोघांनाही जास्तीत जास्त मताने निवडून आणा, कारण या 2 ठिकाणी मी राहिलेली आहे म्हणून मी या 2 विभागाचा जास्तीत जास्त नाव घेते, कारण या विभागाचं मी बघितलंय की त्यांनी किती विकास केलेला आहे. त्यामुळे मी विनंती करेन त्या जनतेला की आपल्याला यांना जास्तीत जास्त वोट करून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणायचं आहे. तर चला रजा घेते, जरा थकली आज त्यामुळं ठीक आहे, चला हरकत नाही, उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन म्हणजे समोर येणारच आहे. तोपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला, आणि लाईक करायला विसरू नका, पटापट लाईक करा. 500 लाईक होऊन जाऊ द्या माझ्या. तुमच्या लाईक पाहिले की त्यांच्या डोक्याच्या घंट्या वाजतात, त्यामुळे तुमचे लाईक माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत. पटापट लाईक करून टाका. चला.